घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। ओए, हे बाबा किधर जाने गए? उद्या रे भाऊ। अरे हो माहिती आहे मला, पण रजिस्टरमध्ये नोंद तर कर। एक मिनिट थांब, लिही ते नाव लिही तुझं आणि कोणाकडे जायचं ते पण लिही। काय रे भिजलायस एवढा तू? बाहेर पाऊस होता ना, आत्ताच थांबलाय। बरं झालं थांबला ते। कोणाकडे जायचं आहे? सुभेदार। अच्छा अच्छा, म्हणजे राधिका ताईंकडे का? जा जा, ए विंग 4था मजला 404। पण इथे तर गुरुनाथ सुभेदार लिहिलंय। हो ते साहेबांचं नाव आहे, पण इथे तर सगळे राधिका ताईंनाच ओळखतात। जा आणि कोणालाही विचार राधिका ताई कुठे राहतात, कोणी सांगेल तुला। जा, मी वेळ टाकतो, जा। थँक्यू। अरे सुनबाई दिसत नाही, कुठे गेली का? नाना नानींकडे गेली ना सांबार वडा द्यायला। हा, पण तू काही म्हण बा, आपल्या सुनबाईनं शेजार बाजार अगदी मस्त सांभाळलाय। नागपूरहून इथे आले खरी, पण आपल्या चाली रीती विसरलेले नाही। हो ना, इथे आली तेव्हा कोणी होतं का तिच्या ओळखीचं? इथे पोट्टीने सगळी माणसं जोडली, माहेरच उभं केलं। हो, पण त्याचा आपल्या पोट्याला काही आहे? तो तर पुरा वाया गेला। का हो तुम्ही सारखे त्याला येता जाता टोकत असता? आता एवढा मोठा डोलारा कोणी उभा केला? त्यानंच ना। चांगला पगार घेते, चांगली नोकरी आहे, प्रमोशन पण झाले। मग हो, तू तर अशी सांगून राहिली की तुझ्या पोरानं खूप मोठा तीर मारला नाही का? हो अगं, इथं येणाऱ्या प्रत्येकाला ते करावंच लागतं। पण हे सगळं करत असताना माणसं जपायची असतात, कमवायची असतात, आणि ते सगळं केलं आपल्या सुनबाईनं। बाप्पा, माझ्याबद्दल काय बोलून राहिले? चूक झाली का माझी? चूक कायची? सासरे बुवा सुनबाईची तारीफ करून राहिले, ऐका ऐका। आणीच्या पोटात दुखायला लागलं। सांबारवडी आवडली का? अरे आवडला म्हणजे काय, मस्त। आणखी एक देऊ का? नाही नको नको, अगं पोटात दुखायला लागायचं। नानाजींना तर खूपच आवडल्या, तसंही माझ्या हातचं सगळंच आवडतं त्यांना। हो ना, सगळ्यांना तुझ्या हातचं सगळं आवडते म्हणून काय सारखं करू लागायचं का? थोडं बाहेरही पडावं माणसानं। ती नाना नानीची सून पहा कशी असते। काहून चुकीचे उदाहरण देऊन राहिले सुनबाईला तू? तुला माहित आहे ना ते पोट्टी कशी आहे समिधा? नाना सांगत होते ना, घरात एक काम करत नाही म्हणे ती, आणि ही करते। आता तू उलटी पट्टी शिकवून राहिली। पाहता की नाही, मी का बोलून राहिले आणि हे का समजून राहिले? अहो, बदलत्या जगाबरोबर माणसानं बदलाव, एवढंच म्हणायचंय मला। नागपूरची गोष्ट वेगळी, इथली गोष्ट वेगळी। आय कायच्या काय बोलून राहिले तो तुम्ही? शहर बदललं म्हणून काय झालं? माणसं, त्यांचे स्वभाव, माणुसकी थोडीच बदलते। जसं मला नागपूरला तुमचा आधार असायचा, तसं मला इथे नाना नानींचा आधार आहे। जशी तिथे आपली माणसं असायची, तशी इथे सोसायटीतली माणसं। मी त्यांच्याशी आपुलकीने वागते, बोलते, आणि मला गॅरंटी आहे, मला जेव्हा गरज पडेल ना, तेव्हा हीच माणसं आपल्या माणसांसारखी माझ्या पाठीशी उभी राहतील बघ। त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी, तुझा नवरा। त्यांचा तर विषय सोडा। तुम्हाला सांगू काय, जशी आहे ना तशीच त्यांना आवडते। माझ्याशिवाय पान हलते का यांचं? नाही ना, खूपच काळजी घेतात माझी। बाई, काय झालं का? गुप्ते भाऊ आले। थांबाई, त्यांना पण पुढाच्या वड्या देऊन येते। थांबा। अगं पण तू इथं, कधी कधी ह्या पोरीची खूप काळजी वाटते पाय मला। काय काळजी करू नको, तू एक काम कर, एक कप चहा मांड माझ्यासाठी, जा।
काय वहिनी? गुप्ते भाऊ या घ्या पुळाच्या वड्या, नागपुरी स्पेशल आहेत, खाऊन तर बघा, तुम्हाला नक्की आवडतील. गुप्ते भाऊ असे काय बघून राहिले? नाही काही नाही वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अहो मग बोला की. या ना आत या. चला. एक्सक्यूज मी सर, राधिका मॅडम कुठे राहतात? मीच राधिका, राधिका सुभेदार. गुरुनाथ सुभेदार? माझे मिस्टर. हे त्यांच्या नावचं पार्सल आलं होतं. हो का? या इथे सही करा. इथे? हा. बरोबर. हा बरं. अरे काय हे फाटलंय सगळं, ते कसं आणतं रे? तर ते काय बाहेर भरपूर पाऊस आहे ना. अरे मग छत्री घ्यायची. राहू द्या हो गुप्ते भाऊ, राहू दे. अरे तू तर खूपच भिजला. तुला अद्रक घालून चहा देऊ का? नको ताई, थँक्यू. हे नक्कीच माझ्यासाठी असणार. आमच्या यांना सरप्राईज द्यायची खूपच सवय आहे ना. पुरा छुपा रुस्तम आहे माझा नवरा. मनात काय चाललंय ना काही कळूच देत नाही. पण एक मात्र खरं, यांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. ते राहू द्या. गुप्ते भाऊ तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, बोल. हा हेच की. नाही काही नाही, थँक्यू वड्यांसाठी. थँक्यू. आणि गुप्ते भाऊ गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या ना, नाही तर थंड होऊन जातील. नक्की येते मी. या गुरुनाथच्या मनात नक्की आहे तरी काय? सकाळी त्या मुलीबरोबर मला तिथे दिसला आणि आता वहिनींना गिफ्ट पाठवलं. नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. आई हे बाबा, हे पा इथे काय मज्जाच होऊन राहिली. काय झालं सुनबाई? हे काय? अगं बाई, गुप्ते भाऊनी दिलं का वा वड्यांच्या बदल्यात? आई कायचं काय बोलून राहिले हा तुम्ही? अहो यांनी पाठवलंय मला गिफ्ट. नक्की तुझ्यासाठीच आहे ना? बाबा असे काहून बोलून राहिले? हो मी पाहिलं ना आतमध्ये काय ते माझ्यासाठीच असणार. काय आहे? ते हे काय? नाही बाबा, बघू बघू ते- मला. नाही राहू दे ना. काय चाललंय तुमचं? आई ते आई तुम्ही पण ना, आता गिफ्ट तीच आहे ना, तिच्यासाठी आहे ना. मग तुम्हाला काऊन चौकशा? मजा करून राहिलो ना. भावा एक सांगू, तुमच्या पोराचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अगं बाई का म्हणते खरं? चला आई. राहू दे ना तू. आता कशी? May I come in, sir? Shana, please come. Don't be so formal. ये ना. या फाईल्स सगळ्या पूर्ण झाल्यात ना. कपूर सराने तू नसताना मला एक काम दिलं होतं आणि दिवस रात्र एक करून मी ते काम पूर्ण केलं आणि आता माझा हात पण खूप दुखतो. अरे यार, काय सांगते? काय सांगतेस? बघू. सोड ना, तुला काय त्याचं, तू दे फाईल्स द्या. बाय. ऐक ना सोना, मला माहितीये मी तुला वेळ नाही देऊ शकलो, पण आय एम सॉरी. गॅरी, आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन्स. मनोज सर काय असं ऐकू नये. मी तुला फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो की मी मुद्दाम नाही केलं. मला माहितीये मी तुझा मूड घालवलाय आणि तो परत आणण्याचं कामही मीच करणार.
कसं? तुझ्यासाठी छान गिफ्ट मागवलंय. गिफ्ट? असं गिफ्ट जे बघताच तुझा राग असा गायब होऊन जाईल. हे पण मला असं काही गिफ्ट नाही आलं. आय मीन आलं असतं तर आतापर्यंत कॉल आला असता ना. ते ऑनलाईन मागवलंय ना, सो कुरिअरने यायला कदाचित वेळ लागेल. पण एकदा का ते गिफ्ट पाहिलं, तुझा राग म्हणजे असा. आधी गिफ्ट मग राग सोडेन. ओके? नॉट ओके. शनाया, गेले 3 दिवस मी किती टेन्शन मध्ये तुला. बरं ठीक आहे, चल मी सगळं आत्ता नाही सांगत तुला. आपण संध्याकाळी डिनरला भेटूया. आणि नो थँक्स. माझा संध्याकाळचा प्लॅन ऑलरेडी ठरलाय. तो श्रेयस आहे ना, त्याने मला हे सगळं कम्प्लीट करायला खूप हेल्प केली आहे. सो मी आज त्याच्यासोबत जाणार आहे रेस्टॉरंटला. काय? या. अगं पण पण वगैरे काही नाही. आता जोवर ते गिफ्ट माझ्या हातात पडत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या हाती लागणार नाही. बाय सर. शनाया ऐक ना. ए शनाया, तू गिफ्ट अजून पोहोचलं कसं नाही तिच्यापर्यंत? बापा काऊन? ते गिफ्ट पाहिलं बरं का मी. काय? आता मग गिफ्ट पाहिलं तर तू काऊन लाजून राहिली? काय असं आहे काय त्यात? जाऊ द्या, तुम्हाला सांगण्यासारखं नाही ना ते. बापा काऊन? तर तुम्हाला तर कधी जमलं नाही असं काही आणायला. म्हणजे मी आजपर्यंत तुला काही घेतलंच नाही. आम्हाला एवढ्या साड्या बिड्या सोनं नाणं सगळंच तर घेतलं. 150 साड्या आहेत तुझ्याजवळ. तू तर खूपच आहे का? ऐसान फरामोश. पप्पा काऊन मोठाले मोठाले शब्द वापरून राहिले तुम्ही? साड्या गिड्या तर घेतल्या, असं कधी आणायला जमलं का तुम्हाला? हा आणलं ना, आपल्याला तर वा आनंद झाला. हो ना, मलाही बरं वाटलं. राग गेला वाटते त्याचा. पप्पा राधिकाला घरातून हकलून दिलं तेव्हा तर पोटात गोळा चाला होता माया. म्हणलं आता का होते आणि का नाही. झालं बाई सगळं सुरळीत. बापा होणार काऊन नाही? मी आलो नाही तर असा कसा काढते बाहेर? काढून तर पाहा म्हणा पुन्हा. नाही उलटा टांगून घालून मिरचीची दुनी दिली ना तर नावाचा सुभेदार नाही. आला ये. काऊन रे? काऊन खोगलते? तब्येत बरी आहे तुझी? नाही काय नाही, ते धुळीमुळे थोडस. पाणी आणू का? हो दे. बस. हा? अरे बस. ये जवळ ये. अरे जवळ बस. पण आज जे केलं ना ते आपल्याला आवडलं बा. काय? कोणी काय केलं बाबा? तूच. आणखी कोण? मी काय केलं बाबा? काही प्रॉब्लेम झाला का? नाही रे, प्रॉब्लेम काही झाला नाही. झालेला प्रॉब्लेम तू सॉल्व्ह केला. म्हणजे मला नाही कळलं. पाहता की नाही, तुम्ही याला बसवून ठेवला तुमच्या सोबत गप्पा मारत. जा बरं, राधिका वाट पाहून राहिली तुझी. जा. ती का वाट बघते? ते तुला कळेल. जा जाऊन चौकशा करते. जा जा. अगं पण जा ना. आओ.
ही नाईटी हिच्याकडे कशी आली? मी तर शनायासाठी ऑर्डर केली होती. आओ, कशी दिसून राहिली मी? कमालच आहे हा तुमची पण. ही काय अशी पद्धत राहते का भेट द्यायची? अहो, सगळ्यांनाच कळून गेले ना, आईंना, बाबांना, ते गुप्ते भाऊंना पण. मला तर इतकं लाजल्यासारखं व्हायला लागलं होतं ना. काऊन बघून राहिले माझ्याकडे? जावा, मला तर खूपच लाज वाटून राहिली. नाईटी शनायासाठी घेतली होती आणि लाज हिला वाटते? पण ही नाईटी इथे आली कशी? काय झालं? काय बघून राहिले? ओ नो, म्हणजे मी चुकून शनायाच्या घरचा पत्ता टाकण्याऐवजी माझ्याच घरचा पत्ता टाकला आणि शनायाकडे गिफ्ट न पोचता ती इथे पोहोचला. व्हॉट इज दिस? कुरिअर आलाय तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा, म्हणजे त्याच्यावर नाव तरी तुझंच दिलंय, तुझंच असेल. Wow, this is so pretty. कुणी दिलंय हे? नाही म्हणजे त्याच्यावर नाव नाहीये ना, म्हणून विचारलं. अगं कुणी काय कुणी? ऑब्विसली गॅरीनेच पाठवलंय ना. आर यू शुअर? मग दुसरं कोण पाठवणार आहे? नाही, कारण गॅरीने तुला असे गिफ्ट याआधी दिलेत ना, आणि तेव्हा प्रत्येक वेळी बरोबर नाव असायचं, पण नेमकं याच वेळी नाव का नाहीये? बघते तुझं ते टीचिंगचं प्रोफेशन ना आता तुझ्या डे टू डे लाईफ मध्ये येऊ लागले. इतके सतत प्रश्न पडत असतात ना. हे मला गॅरीनेच दिलंय कारण की तो मला म्हणाला होता तुझा राग घालवायला मी तुला गिफ्ट देणार आहे. किती मटेरियलिस्टिक प्रेम आहे ग तुझं. ए चल ना, तुला काय करायचंय? एनिवे, हे कसं दिसतंय? मस्त दिसतंय, पण शनाया SS. हा यार, मलाही नाही कळलं. SS म्हणजे काय? बघ, मी म्हटलं होतं ना हे गॅरीने नाही दिलंय, कारण जर त्याने दिलं असतं ना तर SG असं दिलं असतं, म्हणजे शनाया गुरु है ना. हा यार, शनाया गुरु. अगं भक्ते, कसली सॉलिड आहेस तू. अगं SS म्हणजे शनाया सबनीस, हेही असू शकतं ना. आर यू शुअर? आय एम डॅम शुअर. हे मला गॅरीनेच दिलंय आणि SS म्हणजे शनाया सबनीस. गॉड, मला खूप आवडलं. मी त्याला थँक्यू म्हणायला फोन करते. ऍक्च्युली नको, मी ना त्याला उद्या भेटूनच सांगेन. 3 दिवस जाम छळलंय ग त्याला, पकवलंय नुसतं बिचारा. गॅरी, थँक्यू सो मच. मला हे खूप आवडलंय. टेल मी, व्हॉट इज मोर ब्युटिफुल, मी ऑर दिस नेकलेस? हा, ही पोस्ट करेक्ट आहे. निदान 100 तरी कमेंट्स येतीलच याच्यावर. काय झालं? काऊ ना? एवढं काऊन चिडलास? दुसऱ्या कोणाचं नाही ना? नाही म्हणजे ते मागल्या वेळेला ते आनंद भाऊजींचं होतं तसलं काही. आओ, बोला ना. मापाचं नाही म्हणून राग आला ना? हो, आता असे न सांगता ड्रेस घ्याल तर असं होणारच ना. थोडा घट्ट झालाय, फिटिंग नाही ना बरोबर. पण तुम्ही काही काळजी करू नका, माया आहे, पुसवून घेईन ना मी. बरं बरं, नाही तुम्हाला पटत नसेल ना तर दुकानात जाऊन बदलून आणेन. कुठल्या दुकानात घेतलं सांगा बरं. थोडस अवघडल्यासारखं होतंय ना मला. बदलून घेऊ का? बरं, आज अशीच थांबते. नाही बदलतेच.
आलीच हं? कठीण आहे या बाईचं. इथे मी कुठल्या टेन्शन मध्ये आणि हिचं काय चाललंय. आता तर शनाया माझ्याशी कधीच बोलणार नाही. हे काय होतंय यार सगळं.